लाडकी बहीण योजना आणि सर्वांना माहिती आहे आज आहे 2 मे। आता बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की एक तर 2 महिन्याचा विलंब झालेला आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे 30 एप्रिलला KYC दुरुस्ती करण्याची तारीख संपली, पण 30 एप्रिलला पण वितरण करता येत होतं। ही बाब सर्वांनी समजून घ्या, कारण की KYC संपल्याच्या नंतर किती लाभार्थ्यांनी KYC दुरुस्ती केली, किती लाभार्थ्यांची बाकी आहे, एका क्लिकवर एका मिनिटात ते सर्व्हरला सर्व कळतं आणि त्या आधारावर तुम्हाला माहीत असेल 31 डिसेंबरला मागे फार महिन्यापूर्वी तशा प्रकारच्या वितरणाचा तो काही डेटा जो आहे तर तो वापरण्यात पण आला होता। मग यावेळेस काय अडचण आली होती 30 एप्रिलला, तर काहीच अडचण नसायला पाहिजे। तर त्यामुळे सांगतो आहे एक महिना मार्च, दुसरा महिना एप्रिल, या 2 महिन्याचं वितरण एकत्रित करायला पाहिजे। आता एका महिन्याचं वितरण करून लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभार्थ्यांना खुश करण्याचा आता राज्य शासनाने प्रयत्न नाही करायला पाहिजे, कारण तो फार केवलवाना प्रयत्न होईल। जर लाभार्थ्यांना योग्य जर न्याय द्यायचा असेल तर दोन्ही हप्ते आता एकत्रित द्या, कारण की तिसरा महिना तब्बल उजडलेला आहे। मार्चचं वितरण एप्रिलमध्ये मिळालं नाही, मार्चमध्ये नाही मिळालं आणि आता मे लागला आहे। आता मे पण मी जसं तुम्हाला कालच सांगितलं होतं टोकरत त्यालाही हळूहळू पुढच्या 1, 2, 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये हे मेचा पण एक जो शेवटचा टोकाचा असतो म्हणजे आठवडा, तर त्या आठवड्यात नेऊन ठेवणार। मग हे नियोजनबद्ध पद्धतीने ना कसं काय आपण म्हणू शकत नाही, हे नियोजनबद्ध पद्धतीनेच अशा पद्धतीनेच हे चालू आहे। त्या प्रकारेच असं म्हणलं तर काही त्याला वावगं ठरणार नाही। मार्च आणि एप्रिलचा दोन्ही हप्त्याचा सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे 3000 रुपये लाभ एकत्रित द्या। फक्त मार्चचाच लाभ देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू नये, कारण की एक तर 2100 रुपयाचं जे स्वप्न होतं तर ते फक्त स्वप्नच राहिलं। 2100 रुपये तर सोडा, 100 रुपयेही वाढवायला सध्या तयार नाही। एवढंच काय तर जे आहेत लाभार्थी त्यांची संख्या पण कमी होती आहे। जो लाभ वेळेवर मिळायला पाहिजे जणू काय त्या लाडक्या बहिणींवर कोणी उपकारच करताय, अशा प्रकारचं वितरणाचं जे काही आता सध्या गोष्टी चालू आहेत तर तसं नाही व्हायला पाहिजे। लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा जो लाभ आहे या योजनेच्या अंतर्गत तर तो मिळालाच पाहिजे। ही योजना फक्त महाराष्ट्रामध्येच नाही आहे, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या राज्यांमध्ये चालू आहेत, पण तिथे मात्र 3-3, 4-4 वर्ष पण झालेले आहेत। जसं की मध्य प्रदेशमध्ये तिथे जवळपास आता 35वा हप्ता त्यांना वितरित होणार आहे, म्हणजे विचार करा 3 वर्षापेक्षा जवळजवळ कालखंड झालेला आहे। तर त्यामुळे आपल्या या योजनेला फक्त 10-20 हप्ते दिल्याच्या नंतरच जे आहे चालू झालं बघा, जे व्हायचं तेच गोष्टी की आज येणार उद्या येणार परवा येणार, आज येणार उद्या येणार परवा येणार, तर हे व्हायला नाही पाहिजे। दोन्ही हप्ते एकत्रित द्या, कारण की तरच तो लाभ जो आहे त्या लाडक्या बहिणींना फायद्याचा ठरेल। दोन्हीही हप्ते एकत्रित पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एप्रिलचा महिना गेला, त्यामुळे आपण या महिन्याला कालच श्रद्धांजली दिली होती तुम्हाला माहीत आहे, आणि आता मेचा महिना चालू झालेला आहे। आता 2 तारखेला आज आहे शनिवार। अच्छा, शनिवारी GR येतो का, तर त्याचं उत्तर आहे हो, येऊ शकतो GR। बरेचशा विभागाचे येतात। शनिवारी वितरण सुरू होऊ शकतं का, तर त्याचं उत्तर आहे होय। आता हे कधी होणार, कधी GR येणार, तर हे फक्त आणि फक्त सरकारची इच्छा काय आहे, सरकारची इच्छा या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे बघा। कारण आता काहीच कारण बाकी नाही राहिलं। KYC दुरुस्ती प्रक्रिया पण पूर्ण झाली आहे, सर्व झालं आहे, आता काहीच राहिलं नाही। फक्त सरकारने मनात आणल्याच्या नंतर हे वितरण होईल। तर त्यामुळे आता परत मनात आणता आणखी याच्यातला एक हप्ता खाऊ नका, म्हणजे झालं बघा। उद्या रविवार असणार आहे, उद्या कोणत्याही प्रकारचा परत GR येणार नाही, वितरण होणार नाही। त्यामुळे आज वितरणाच्या संदर्भात GR येणं अत्यंत गरजेचं आहे। मी तर म्हणतो आता GR पण आणू नका, याच्या अगोदर असे पण झालेलं आहे GR न आणता पण वितरण झालेलं आहे, तर तसंच यावेळेस पण GR न आणता वितरण करा एकदा, कारण वितरण फार पुढे गेलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। अपेक्षा आहे की लवकरात लवकर GR येईल, पण तुम्हाला मी कालच सांगितलं त्याप्रमाणे या आठवड्यामध्ये कधीही GR येऊ शकतो, कधीही वितरण होऊ शकतं, पण मात्र वितरण त्यापेक्षा अधिक पुढे सरकारने नेऊ नये। लवकरात लवकर माझ्या मते आजच वितरण करण्याचा प्रयत्न करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।